परमेश्वराच्या सानिध्यात राहावं असं जर वाटत असेल ना, तर नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सापडेल वाट सायुज्यतेची. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. माऊलींची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबा आहेत. समर्थांचा दासबोध म्हणजे साक्षात समर्थच आहे. तुकोबांची गाथा जी आमचा माथा सुधरवते साक्षात तुकोबार आहेत. आम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही याचं कारण असं आहे, आईची भाषा लेकराला कळत नाही असं कधीच होत नाही. अडचण अशी आहे की आम्ही लेकरू व्हायला तयार नाही. आम्ही तेवढ्या निष्कलंक आणि निष्पाप मनाने संतांच्या वाङ्मयाकडे जात नाही. किती आम्ही ग्रंथांचा आदर करतो. मला असं नेहमी वाटतं, मी नेहमी बोलते की आमच्या सगळ्या जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं जर कुठे मिळतील तर ती संत वाङ्मयात मिळतील, संतांच्या ग्रंथात मिळतील. म्हणून अक्षरांची पूजा करावी, अक्षरांची सेवा करावी. एकेका अक्षरात वसे माझा रमाकांत म्हटले तुकोबार आहे. एकेका अक्षरात परतत्व आहे, परब्रह्म आहे. बरं, तुमचं माझं काव्य सकाळी पेपरमध्ये छापून आलं तर संध्याकाळी ते भेळवाल्याकडे जातं पुडी बांधायला. त्याचं तेवढंच आयुष्य असतं त्या कागदाचं, आमच्या काव्याचं, आमच्या प्रतिभेचं. पण संतांची प्रतिभा अशी विलक्षण होती की 750 वर्षानंतर सुद्धा आज ज्ञानोबांची एक तरी ओवी आमच्या वाचनात आली, आमच्या आचरणात आली तर आमचं जीवन उद्धरून टाकण्याचं सामर्थ्य त्या ओवीमध्ये आहे. नामदेवांनी वारंवार सांगितलं एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. आम्ही पारायणाच्या पारायण करतो पण सगळं जाताना निघून तिचा अनुभव घ्यावा. आणि आईचं आणि लेकराचं जे नातं आहे ना ते संतांचं आणि आपलं जुळावं, तर परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल, तर परमेश्वराचं सानिध्य आपल्याला लाभेल. तुकोबराय म्हणतात की आयुष्याचा उद्धार व्हायचा असेल ना तर संत सहवास तुमच्या माझ्या अत्यंत निकट असला पाहिजे. आणि एकदा का संतांचा सहवास आम्हाला लाभला, संतांच्या चरणाची आसक्ती आम्हाला जडली, परिणाम काय होतो? अभंगाचं प्रथम चरण. संत चरण रज लागता सहज, 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 संत चरणाला लागता सहज, संत चरणाला लागता सहज, संत चरणाला लागता सहज, संत चरणाला लागता सहज, संत चरण रज 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 लागता सहज, संत चरणाला लागता सहज, संत चरणाला लागता सहज, संत चरणाला लागता सहज, संत चरणाला लागता सहज, वासनेचे बीज जळून जाये, 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 मग राम नामे उपजियावडे, मग राम नामे उपजियावडे, मग राम नामे उपजियावडे, मग राम नामे उपजियावडे, वासनेचे बीज जळून जाये,
उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी संत चरण रज लागता सहज 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 वासने के बीज जळो निजाये वासने के बीज जळो निजाये मग राम नामे उपजे आवे मग राम नामे उपजे आवे बीज जलुनी जाज वासने जलुनी आये मग राम नामे उपजे आवे मग राम नामे उपजे आवडी वाजवा वाजवा काटकसर करताय का छान होती की नाही चाल संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय तुकोबरायांनी संतांच्या चरणाची रज या शब्दाचा अर्थ आहे धूळ तसाच रज या शब्दाचा अर्थ आहे आसक्ती संत चरणांची धूळ आणि संत चरणांची आसक्ती आम्हाला जर असेल लागली तर परिणाम काय होतो वासनेचे बीज जळोनी जाय कारण मनुष्याचा जन्म हा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे यातूनच पुन्हा 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 आम्ही जन्म घेतो ना काहीतरी वासना शिल्लक राहते म्हणून जन्म घ्यावा लागतो आणि या चक्रात आम्ही फसतो मग संतांच्या चरणाची धूळ जरी मस्तकाला लागली तरी तुकोबरायांचं म्हणणं आहे वासनेचं बीज समूळ नष्ट होतं नष्ट नाही जळून जातं म्हणाले आणि अग्नीची ही ताकद आहे की या जगातली कुठलीही गोष्ट अग्नी भक्ष करतो अग्नी हा एकमेव असा भगवंत आहे की सगळं संपतं अग्नीमध्ये हो ना मग आमचं बीज सुद्धा वासनेचं बीज सुद्धा जाळून टाकण्याचं सामर्थ्य अग्नी या अग्नीमध्ये कुठला अग्नी संतांचं जीवन हे वैराग्याचं प्रतीक आहे आणि वैराग्य हे अग्नीसारखं असतं धगधगतं त्यामुळे संतांच्या सानिध्यात संतांच्या वैराग्याचा जरी आम्हाला तो चटका लागला ना तरी सुद्धा त्या चटक्याने आमच्या ठिकाणच्या समूळ वासना नष्ट होतात एक निरोगी मनुष्य दिवसभरामध्ये जेवढ्या वेळा श्वासोश्वास करतो की नाही तेवढ्या वेळा त्याच्या प्रत्येक श्वासाबरोबर वासना निर्मिती होत असते आपल्याकडे शास्त्रकार सांगतात सात्विक वासना आहेत राजस वासना आहेत आणि तामस वासना आहेत त्यामुळे या सगळ्या वासना नष्ट करण्याचं सामर्थ्य हे फक्त संतांच्या सहवासात आहे मी म्हटलं तुकोबराय सांगतायत आपल्याला संत चरण रज लागता सहज सहज जरी संतांची धूळ मस्तकाला लागली किंवा संतांच्या चरणाचा इथे आ हा शब्द अनुस्यूत आहे बरं संत चरण नाही संत आचरण संतांचं आचरण सुद्धा आम्हाला बघावं लागेल संतांचं बोलणं वागणं आचरण काय सेवन करतात उत्तम सेवना शीतळ कंठासी उत्तम सेवना शीतळ कंठासी पुष्टिकांती तैसी दिसेवरी ऐसी यांचा संग देई नारायणा काय आचरण आहे काय व्यवहार आहे उत्तम सेवन शीतळ कंठासे पुष्टकांती तैसी दिसेवरी संत ओळखायचे कसे हो समाजामध्ये आज अशी काही मंडळी आहेत की अगदी भगव्या कपड्यातच असली पाहिजेत असं नाही काही सफारीमध्ये सुद्धा फिरणारी सफारी घालणारी असतात सहज गेल्यानंतर सुद्धा एखाद्याच्या अस्तित्वाचा एखाद्याचा एक मराठीमध्ये बोलायचं तर ऑरा असतो बघा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाची एक आभा असते एखाद्याच्या सहवासात गेल्यानंतर छान वाटतं प्रसन्न वाटतं काही माणसांच्या सहवासात गेल्यावर नको नकोसं होतं हा विषय वेगळा आहे
सकाळी उठल्याबरोबर अशी काही मंडळी समोर आली की आपल्याला वाटतं आज दिवस खराब जाणार. आपला अनुभव आहे प्रत्येकाचा. पण काही एखाद्याचा चेहरा समोर दिसला तर असं वाटतं अरे आज दिन बन गया, आज जमणार, आज दिवस छान जाणार आपला. मला असं वाटतं सज्जनतेच्या कसोटीवर जर उतरायचं असेल ना तर आम्हाला संतांनी सुद्धा काही लक्षणं दिली आहेत. कसं ओळखायचं? ज्यांच्या चरणाशी जायचंय, ज्यांच्या चरणाची धूळ मस्तकाला लावायची, किंवा ज्यांच्या चरणाविषयी आसक्ती, रज या शब्दाचे मी दोन अर्थ सांगितले, एक रज धूळ आणि दुसरा शब्द आहे आसक्ती. त्या चरणांची, त्या आचरणाची आसक्ती आम्हाला लागावी याकरता आधी संत कोण ओळखावं लागतील, ओळखावे लागेल ना, संतांना ओळखावं लागेल. मग शास्त्रकारांनी आम्हाला काही क्रायटेरिया दिलाय. आता ज्ञानोबांपासून तुकोबरायांपर्यंत, निळोबरायांपर्यंत, समर्थ रामदास स्वामी, अलीकडच्या काळातले वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, दत्त संप्रदायातले पंत महाराज बाळेकुंद्रीकर असतील, आमच्या गोंदवल्याचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असतील, परमपूज्य गुरुदेवता बेळगाव निवासी संतश्रेष्ठ श्री कलावती देवी असतील, अनेक संत आजपर्यंत होऊन गेले. आजपर्यंत अलीकडच्या काळापर्यंत स्वामी समर्थ असतील अक्कलकोटचे, असंख्य संत मांदियाळी. पण आपल्याला परंपरा आठवते ज्ञानोबांपासून. भागवत धर्म मंदिराच्या रचनेचा पाया घातलेले संतश्रेष्ठ ज्ञानोबा, तिथून ती परंपरा सुरू होते. मग या सगळ्या संतांच्या मांदियाळीमध्ये आताचे संत बसतात का? कारण कलियुगाचा प्रताप इतका भीषण आहे, इतका महान आहे. माझं नाही, तुकोबरायांचंच म्हणणं आहे, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, हो ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली. हाती तमाखूची नळी, हाती तमाखूची नळी, हाती तमाखूची नळी, हाती तमाखूची नळी, ऐसे संत झाले कोणी, ऐसे संत झाले कोणी, ऐसे संत झाले कोणी, ऐसे संत झाले कोणी. भांग भुरका हे साधन, गाथेतले शब्द आहेत महाराजांचे. पचनी पडे मद्यपान, ऐसे संत झाले कली. आता या चाली बघा, ते कसं त्यांचं चालूच आहे की नाही. या चाली आल्या की हात थांबत नाही, आपल्या माना डोलायच्या राहत नाहीत. कारण ही चाल ऐसे संत हो संत, ही चाल खरं तर कीर्तनातलीच आहे. ती त्यांनी चोरली. आपल्याला वाटतं आपण त्यांचं चोरतोय की काय, तसं नाहीये. ते मूळ त्या चाली सगळ्या आपल्याच आहेत. मग असे संत जर समाजामध्ये असतील तर ते ओळखायचे कसे? महाराज म्हणाले, संन्यासाचे सोंग संपादिता चांग, परिवैराग्याचे अंग आणिता नये. फक्त रुद्राक्षांच्या माळा, भस्माचे पट्टे ओढलेत, मस्त मोठा गोपीचंदनाचा टिळा लावलाय, एवढ्यानी संत ओळखता येईल का? त्यांच्या चरणाजवळ जावंसं तर वाटलं पाहिजे. महाराज म्हणतात, संत चरण रज लागता सहज. मी तर म्हणते संतांचा कृपा कटाक्ष, नुसती नजर जरी पडली ना तरी जीवन उद्धरून जातं, तरी जीवन उद्धरून जातं. अशी काही मंडळी असतात की फक्त कृपेचा एक कटाक्ष, एक नजरेचा कटाक्ष आम्हाला आशीर्वाद देऊन जातो. अशी बरीच मंडळी आहे. मग त्यांना ओळखायचं कसं? मनोबोधातली एक श्लोक आहे, नवे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नवे निंदकू मत्सरू भक्ती मंदू, नभे उन्मत्तू व्यसनी संग बाधू, जगी ज्ञानी या तोची साधू अगाधू. शास्त्रकारांनी आम्हाला एक काही लक्षणं सांगितली संत ओळखायचे कसे. बघा, सहन केलं ते संत आहेत. मी म्हटलं ना, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघाद. माऊलींनी काय केलं? सहन केलं ना, खूप सहन केलं. जगाकडून होणारा सगळा अपमान, सगळा अवमान, सगळा अवहेलना, सगळी अवहेलना, सगळं सहन केलं. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश. 16 वर्षाच्या लेकराच्या हृदयात सगळ्या जगाचं दुःख सामावून घेतलं ज्ञानोबांनी. जगाने फक्त अपमान केला. संन्याशाच्या पोरांनो, तुम्हाला जगण्याचा हक्क नाही,
गोडाधोडाचं खाण्याचा तुमचा अधिकार नाही, तुमची पात्रता नाही. अरे जगता कशाला, मरून जा ना. या परिस्थितीपर्यंत, या अवस्थेपर्यंत छळलं, पण तरी सुद्धा हे सगळं दुःख सहन केलं. आणि मग पसायदानाच्या रूपाने जगाकडं, विश्वात्मक भगवंताकडं मागणं मागतात. सगळं सहन केलं. आणि त्या ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे पुढचे सगळे संत. मग या सगळ्या संतांकडे जर आपण पाहिलं ना, तर जीवनचरित्र असं उजळून गेलेलं आहे की दीपस्तंभासारखं असं आयुष्य तयार झालं की दुसऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. दुसऱ्यांना मार्गदर्शक अशी संतांची चरित्र ठरली. आपण माऊलींचं चरित्र जाणतो, तुकोबांचं चरित्र जाणतो. तुकोबांच्या चरित्रामध्ये ज्यांचा अभंग आहे, काय होतं मला सांगा ना. एक काळ असा होता, प्रचंड श्रीमंती होती महाराजांची, पण असं डोळ्यासमोर दारिद्र्य आलं. महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. जे आहे ते स्वीकारलं, तक्रार नाही केली. तक्रार तुम्ही आम्ही करतो. संत वृत्ती कशी ओळखायची हो, किती सुंदर मार्गदर्शन केलं बघा ना तुम्ही. आपण आपल्या जीवनाकडून खूप तक्रारी करतो. कीर्तनाकडून सुद्धा आपल्या खूप अपेक्षा असतात. कीर्तनकाराकडून सुद्धा खूप हसवलं की आपल्याला वाटतं कालचं कीर्तन छान होतं. भरपूर हसायला मिळालं की आपला समज असतो कीर्तन जमलं, छान होतं कीर्तन. कारण शास्त्र, वेदांत, तत्वज्ञान, धर्माविषयी काही बोलायला गेलं तर आपल्याला असं वाटतं याचा आणि आपला काही संबंधच नाही. लोकांना असं वाटतं हे असं म्हणणं म्हणजे सध्याच्या काळामध्ये ICU मध्ये असलेला पेशंट, माझा आणि डॉक्टरचा काही संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे. विठ्ठल मला सांगा ना, आता नाही केली धर्माची चर्चा तर कधी करायची? आता नाही कीर्तनामध्ये संतांचा गुणगौरव केला तर कधी करायचा? फक्त 2 तास मनोरंजन आणि टाइमपास असेल तर आयुष्याचा विनोद व्हायला वेळ नाही लागणार. तिकडं बांगलादेश पेटलाय, ती वेळ आपल्यावर यायला वेळ नाही लागणार. आपलं कसं असतं, कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. आम्ही बाबा कुणाच्या घेण्यात नसतो, देण्यात नसतो. आम्ही आमचं आयुष्य, आमचं 2-3 टाइमचं गिळायला मिळालं आम्हाला, आमचा प्रपंच, आमची पोरं बाळं मस्त आमचं. आणि हे आम्ही 4 चौघात मोठेपणा मिरवून बोलतो. आम्ही कोणाच्या घेण्यात नसतो, देण्यात नसतो. तिकडे जगाला समाजाचं वाटोळं का होईना हे आम्ही अभिमानानं सांगतो. आणि ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. आम्ही कुणाच्या घेण्यात नाही, देण्यात नाही असं म्हणणं हे सगळ्यात मूर्खपणाचं लक्षण आहे. आता घेण्या देण्यात असलं पाहिजे. आता समूहाने राहण्याची फार मोठी गरज आहे, प्रचंड मोठी गरज आहे. आम्ही नाही एकत्र आलो. संतांनी आम्हाला हेच तर शिकवलं ना. वेळोवेळी काय गरज होती ज्ञानोबांना सगळ्यांसाठी मागणं मागायची? स्वतःपुरतं मागता आलं असतं. संजीवन तत्वाचा स्पर्श स्वतःच्या जीवनाला करून घेतला माऊलींनी, स्वतःचाच उद्धार करता आला असता. पण जे खळांची व्यंकटी सांडो, दुष्टांचा सुद्धा दुष्टपणा जाऊ दे असं दिव्य मागणं का मागितलं असेल? तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये प्रचंड प्रतिकूलता होती प्रपंचाची, पण तरी सुद्धा परमेश्वराचं भजन केलं आणि जगाला उत्तम असा मुक्तीचा मार्ग महाराजांनी सुद्धा आम्हाला दाखवून दिला. आमचं असं होतं की आम्हाला इतरांसाठी काही करायची इच्छा होत नाही. आम्ही आमच्याच आयुष्याकडून एवढ्या तक्रारी करतो. मला कधी कधी असं वाटतं आपण जर खूप तक्रारी करायला गेलो ना, आमची तरुण मंडळी त्यामध्ये जास्त अव्वल असतात. जुनी माणसं तरी तडजोड करत जगली बरं का. इथे असलेल्या माता भगिनी, आमच्या मावश्या काकी असतील, सगळ्या आज्या असतील, इकडे असलेली बुजुर्ग मंडळी, आपण तडजोड केली आयुष्यामध्ये. आताची तरुण पिढीत ज्याला आपण ॲडजस्टमेंट म्हणतो मराठीत, ती करायला तयार नाहीये, कुठल्याच बाबतीत करायला तयार नाही. जर आयुष्याबद्दल स्वतःची तक्रार वाटू लागली ना, तर मला असं वाटतं कधीतरी अशा एखाद्या इसमानी लवकर उठावं, एखाद्या दिवशी लवकर उठावं. कारण आम्ही सगळे सूर्यवंशी आहे. आता आम्हाला तो ब्रह्ममुहूर्त, ते 2:30चा प्रहर आणि सकाळचा पहिला प्रहर काही कळत नाही, काही माहिती नसतं. बरं, कीर्तनकार हा प्राणी तर निशाचर प्राण्यांमध्येच आता मोडतोय, है की नाही? त्यामुळे सकाळ पहाट वगैरे आपण कधी पाहणार? मग अशा वेळी पहाटे उठावं एखाद्या दिवशी. आणि काय सांगते ऐका, रस्त्याने चालायला जावं. काही मंडळी तुम्हाला रस्त्याने चालताना दिसतील, जॉगिंगसाठी, वॉकिंगसाठी नाही का निघालेली. त्यातल्या एखाद्या माणसाला विचारायचं, तुम्ही का पळताय? सगळं जगच पळतंय ना. खरं तर आम्ही सुद्धा पळतोच आहोत, पण आमच्या तक्रारी जर कमी व्हायच्या असतील ना, तर त्या एका माणसाला, पळणाऱ्या माणसाला विचारावं, तुम्ही का पळताय, तुम्ही जॉगिंग का करताय? तिकडून उत्तर मिळेल, पोट कमी करण्याकरता. बरोबर आहे ना? आपण करता ना व्यायाम? ती व्यक्ती म्हणेल पोट कमी करण्याकरता, सगळे फॅट्स वाढलेत म्हणाले, फॅट्स कमी करण्याकरता. मला असं वाटतं
जगातली निम्म्यापेक्षा जास्त मंडळी पोट कमी करण्याकरता पळतायत आणि निम्म्यापेक्षा जास्त मंडळी तेच पोट कसं भरायचं या विवंचनेत पळतायत, या विवंचनेत धडपडतायत. जगातली निम्म्यापेक्षा जास्त मंडळी अति खाल्ल्यानं मरतायत आणि निम्म्यापेक्षा जास्त मंडळी खायलाच मिळत नाही म्हणून मरतायत कुपोषित होऊन. इतकी तफावत आहे, इतका भेद आहे. आणि आपण इतरांच्या विषयी बोलायला लागलो ना की असे अगदी चेवात असतो सोशल मीडियावरती वगैरे, पण स्वतःविषयी काही बोलायचं झालं की आपण मूग गिळून गप्प बसतो. आम्ही कुणाच्या घेण्यात नाही, आम्ही कुणाच्या देण्यात नाही. मला असं वाटतं तिथून थेट एखाद्या मंदिरात जावं. मंदिरामध्ये असं दृश्य दिसेल, असं चित्र दिसेल की त्या मंदिराच्या बाहेर काही भिकारी असे बसलेले असतील, हातामध्ये कटोरं घेऊन भीक मागत असतात. त्यांना पाहावं, थेट देवाकडे जावं. तिथेही एखादा श्रीमंतातला श्रीमंत व्यक्ती देवापुढे भीकच मागत असतो. आम्ही मागतोच ना, कायम पदरच पसरत असतो. तिथून थेट एखाद्या हॉस्पिटलमध्ये जायचं. त्या हॉस्पिटलच्या समोरच्या त्या जागेमध्ये, पॅसेजमध्ये काही मंडळी त्यामध्ये श्रीमंत असतात, गरीब असतात, त्यांचे नातेवाईक तिकडे ICU मध्ये असतात, वॉर्डमध्ये असतात, दुःखी असतात, सगळे विमनस्क आणि खिन्न चेहऱ्याने बसलेले असतात. एखाद्या अपंगाकडे बघायचं आणि मग आपल्याला कळेल की परमेश्वराने आपल्याला किती दिलंय. मग तक्रार नाही उरणार जीवनाची, अजिबात नाही तक्रार उरणार. जॉर्ज वॉशिंग्टन असं म्हणायचे, माझ्या लहानपणी प्रचंड गरिबी होती, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले ते, पण माझ्या गरिबीमुळे माझ्या पायात घालायला बूट नव्हते, माझ्या पायात घालायला बूट नव्हते म्हणून मी सतत तक्रार करायचो, वाईट वाटायचं मला. पण ज्या दिवशी माझ्या पायात घालायला बूट नाहीत हे दुःख माझं कमी झालं, ज्या दिवशी मी पायच नसलेला माणूस पाहिला, ज्याला पायच नाहीत असा माणूस दिसल्यानंतर बुटाचं काय घेऊन बसला हो. किती अव्यंग दिलंय. का तक्रारी आम्ही करतो? म्हणून संतांच्या चरणाशी जायचं. कारण संतांनी प्रतिकूलतेला सुद्धा अनुकूल परमार्थाकडे लावलं. आणि ब्रह्मचैतन्य आपले गोंदवल्याचे महाराज म्हणतात, प्रपंच जितका प्रतिकूल असतो ना तितका तुमचा परमार्थ अनुकूल व्हायला मदत होते. विठ्ठल विठ्ठल म्हणून प्रपंचातली प्रतिकूलता परमार्थाची अनुकूलता ठरत असते. कारण वेदना भगवंताकडे जास्त लवकर नेते, वेदना आम्हाला भगवंतापर्यंत नेते. म्हणून संतांच्या चरणाजवळ जायचं. आमच्या ठिकाणच्या वासना समूळ नष्ट होतात. इच्छा, आसक्ती, विकार हे सगळं नष्ट करण्याचं सामर्थ्य फक्त संतांच्या सहवासात आहे. मी सांगत होते संतांना ओळखायचं कसं. शास्त्रकार म्हणाले, गर्वन्नोद्वहते न निंदति परान्नो भाषते निष्ठुरम उक्तं केनचिदः प्रियञ्च सहते क्रोधञ्च नालम्बते श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतिष्ठते मूकवत् दोषान् छादयते स्वयं न कुरुते एतत् सतां लक्षणं विठ्ठल. गर्वन्नोद्वहते हा श्लोक कदाचित पूर्वी ऐकलाय की नाही तुम्ही मला माहिती नाही. पहिला नियम आणि पहिलं लक्षण सांगितलं, संत कधीच गर्व करत नाही. लक्षात ठेवायचं, ज्याच्याकडे अहंकार आहे, मी पण आहे ना, 4 फूट लांब राहायचं आपण त्याच्यापासून. करते पण जो स्वतःकडे घेतो ना त्या माणसाजवळ सुद्धा, वाऱ्याला सुद्धा थांबायचं नाही. गर्वन्नोद्वहते न निंदति परान, दुसऱ्याची निंदा ज्यांच्या चित्ताला शिवत नाही. दिवसभर बघा, आपण निरीक्षण करा. अख्खा दिवस आपण आपल्या वाणीने किती पाप करतो. आपण निरीक्षण, दुसऱ्याकडे कशाला बघायचं, आपण आपल्याकडे पाहूया. आणि दुर्दैव असं आहे की आपल्याला आपल्याकडे पाहायला वेळ नाहीये. मुरारी बापू म्हणतात, हम लोग इतने एंगेज हो गए हैं अभी, कभी खुद को फोन लगा के देखा है, एंगेज टोन सुनाई देगा म्हणाले. केले का आपण कधी असं? आपलाच फोन घ्यायचा, आपलाच नंबर आपल्याच फोनवरनं डाईल करायचा. करून बघा आज काय होते. एंगेज टोन सुनाई देगी, अभी इस समय सभी लाईन व्यस्त है असं उत्तर येईल आपल्याला. कारण आम्ही आपल्या आतमध्ये बघायला तयार नाही, आम्ही आत डोकवायला तयार नाही. स्वतःचा श्वास सुद्धा आम्ही ऐकत नाही शांतपणे. बघा तुम्ही, इतके धावतोय अखंड दुसऱ्यांची निंदा करण्यामध्ये, पारावर बसून हातामध्ये पत्ते. आणि या जगामध्ये क्रांती झाली पाहिजे, याचं काही खरं नाही, त्याचं काही खरं नाही. मग राजकारण असू दे, तिकडे खेळ असू दे, धर्मकारण असू दे, यावर आम्ही गप्पा भरपूर मारू, पण व्यक्तिगत पातळीवर स्वतः काय करतोय याचा विचार आम्ही नाही करत.
न निंदती परान, दुसऱ्याची निंदा नाही करणं. म्हणून ती निंदा आमच्याकडून होता कामा नये, ती होते म्हणून तर ती धुवून काढण्याचं काम, आमची जीभ आमची वाणी धुवून काढण्याचं काम नाम करतं. हरिनाम प्रक्षाळी जिव्हे ते, जीभ धुवून काढण्याचं काम काय करतं? नाम करतं. बरं, म्हणून संतांनी नाम दिलं आम्हाला. न निंदती परा नो भाषते निष्ठुरम. नो भाषते, कधीच कुठल्याच प्रकारची उग्र भाषा संतांच्या मुखात नसते. मग भगवी कपडे असलीच पाहिजेत असं काही नाही. बघा, साधी आमच्या आजूबाजूला सुद्धा अशी माणसं असतात, कधी कुणाला लागेल टोचेल असं बोलत नाही. आपण बघा ना, दुसऱ्याच्या हृदयाला घरं पडतील अशी काही काहींची वाक्य आणि बोलणं असतं की नाही. बर, शब्दांनी झालेली जखम फार भयानक असते. शस्त्राची जखम भरून निघते श्रोते हो, पण शब्दांनी झालेला व्रण आयुष्यभर माणसाच्या लक्षात राहतो आणि आम्ही तो ठेवतो. सोडून द्यायला शिकलं पाहिजे की नाही. 25 वर्षापूर्वी माझ्या पोरीच्या अमुकाच्या लग्नामध्ये मी गेले, मला हलकी साडी नेसवली, काय 250 रुपयाची. आता माझ्या पोराच्या लग्नात मी बघते तिचं कसं. आता हे आम्ही करतो की नाही? खरं सांगा महिला वर्ग, आहे की नाही? मग आम्ही किती दिवसांचा वाद, किती दिवसांचा भेद आणि मत्सर, हे सगळे विकार जपून ठेवतो, जपून. खरं तर यांना हाकलून दिलं पाहिजे वेळच्या वेळी. न निंदती परा नो भाषते निष्ठुरम. कधीच कठोर भाषा नाही. कसं बोलायचं? संतांनी आम्हाला शिकवलंय. बोलू ऐसे बोल, बोले बोलू ऐसे बोले, विठ्ठल डोलला पाहिजे. आता कसं बोलायचं बघा, जमेल का हो? दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे असं आमचं बोलणं जमेल का आम्हाला? संध्याकाळ झाली, इकडून यायला उशीर झाला, इथं केल्याची किंमत नाही, खाल्ल्याची किंमत नाही, गिळा. आता जेवा म्हणण्यामध्ये आणि गिळा म्हणण्यामध्ये फरक आहे की नाही? पण आम्ही काय उच्चारतो शब्द? आता आपलं आपण बघा, आहे की नाही? गिळा आहे का तशी? इतकं गोड बोलावं. संतांनी आम्हाला सगळी आचारसंहिता दिली आहे. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, नो भाषते निष्ठुरम उक्तं केनचित प्रियंच सहते क्रोधंच नालंबते. कुणी काहीही बोललं, अप्रिय बोललं, 4 शिव्या जरी घातल्या ना तरी संत प्रतिक्रिया देत नाहीत म्हणाले. क्रोधंच नालंबते, रागवायचं नाही. आता असं जरी संतांचं लक्षण असलं तरी एकेकाळी समर्थ रामदास स्वामी सांगतात उद्धटासी उद्धट. कारण हा काळ असा आहे की जर आम्हाला महात्म्यांचं तत्वज्ञान फार आमच्या कानी कपाळी ओरडून इतकं गळी उतरवलंय ना शालेय अवस्थेपासून, आपल्याला एका गालात कुणी मारली तर दुसरा गाल आपण पुढे करावा असं आपल्याला लहानपणापासून शिकवलंय. पण असं नाहीये आणि आता असं करून जमत नाही. इतकी भयान भीषण परिस्थिती आजूबाजूला आहे ना, तर आम्हाला सर्वतोपरी सज्ज, शस्त्रांनी, अस्त्रांनी, शास्त्रांनी सर्वतोपरी सज्ज राहिलं पाहिजे. काळ असा विलक्षण भीषण आहे. आज एका महिलेवर जर अत्याचार झाला तर आपला जीव कासावीस होतो की नाही? त्रास होतो आपल्याला. काही वर्षांपूर्वी फाळणीच्या वेळी शेकडो 20,000 हिंदू महिला असा अनन्वित अत्याचार करून
हिंदू महिलांवर एकाच वेळी असे अत्याचार होत होते. देहाचे तुकडे करून ती प्रेत तुकड्यांनी ट्रेनच्या ट्रेन भरून भारतामध्ये पाठवली होती. हिंदू माणसांची अशा कत्तली झाल्या होत्या. आणि आज इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये तीच परिस्थिती आपण पाहतोय. आज हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माची परिस्थिती जर काय असं पाहायला गेलं तर मला असं वाटतं 22 जानेवारीला राम सिंहासनावर प्रतिष्ठित झाले आपल्याकडे. काय घडलं, काय मोठा परिणाम झाला हो रामांच्या प्रतिष्ठापनेनंतर. सगळी माणसं सावध झाली की जी बेसावध आहोत आम्ही असं दाखवत होती, पण ती खऱ्या अर्थी सावध झाली. 500 वर्षांचा वनवास भगवंतांनी संपवून भगवंत सिंहासनावर प्रतिष्ठित झाले. पण 500 वर्षामध्ये जातीपातीत विभागलेला हिंदू समाज एकत्र यायला तयार नाहीये अजूनही. 30 कोटी मुसलमान एकत्र आले मात्र. इतकी भयान भीषण परिस्थिती झाली आहे. आजूबाजूला आपण आपल्या पुढच्या भवितव्याचा विचार करूया. पुढचा काळ 2047 साल सगळा हिंदुस्थान हिरवा बनवण्याची जर ती त्यांची तयारी चालू असेल तर आपण सनातनी वैदिक धर्माचे आहोत. आपण जातीपातीत का वाटायचं, का विभागायचं याचा विचार बारकाईने करूया. आज जर आपण शांततेमध्ये विचार न करता धर्माचं शिक्षण घरातल्या मुलांना आपण नाही देऊ शकलो तर आमच्यासारखे नतदृष्ट आणि दुर्दैवी आम्ही आहोत. कारण आमच्या भविष्यकालीन पिढ्यांचा प्रचंड भविष्य आम्ही धोक्यात घालतोय. रक्ताचे पाट वाहतील श्रोते हो, इतकी भयानक परिस्थिती होईल. रात्री कधी गळे चिरून नेतील ही मंडळी आम्हाला कळणार नाही. इतकी भयान भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना आपण जर निवांत राहिलो, कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही, याकरता हे उत्सव, हे सोहळे झाले पाहिजेत. वारंवार नामघोष झाला पाहिजे. हिंदू धर्माचा आचार विचार सांभाळला गेला पाहिजे. तरच आम्ही भक्त म्हणून घेण्यात सिद्ध होऊ. आता अशी परिस्थिती आहे. तुकोबरायांनी आम्हाला सांगितलं, विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमाशी तो अधम. शिवपिंडीवरती जर विंचू बसलाय तर तिथे त्याला दुधाचा अभिषेक नाही करायचा, तिथे पैजाराचंच काम आहे. तुकोबरायांसारख्या संतांनी आम्हाला जर हे वारंवार समजावून कानी कपाडी ओरडून सांगितलं असेल तर आता संतांचं आचरण करण्याची आमची गरज आहे. नको त्यांच्या मागे न लागता संत काय सांगतं, संत वाङ्मय काय सांगतं त्यानुसार आचरण असावं. उक्तं केनचिद प्रियंच सहते क्रोधंच नालंबते, श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतिष्ठते, मुकवत दोषांच्छादयते स्वयं न कुरुते एतत्सतां लक्षणं. संतांची लक्षणं आम्हाला सांगितली. मग आता एवढं सगळं जर संत आम्हाला देतायत, काय करतात संत? आमची जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलून टाकतात. संत सृष्टीत नाही बदल करत. मी उदाहरणांनी पटवून देते आपल्याला. संत सृष्टीत बदल नाही करत, आहे ती परिस्थिती नाही बदलू शकत. संत जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आम्हाला देतात. कबीरांकडं एक गृहस्थ गेला बरं का. आपण जागेत ना सगळे? नक्की. विठ्ठल विठ्ठल कबीर महाराजांकडे एक प्रपंच करणारा एक गृहस्थ गेला आणि महाराजांना म्हणाला, महाराज वैतागलो म्हणाले प्रपंचाला. आपण कसे वैतागलेलो असतो? कायम कपाळावर आठे असतात की नाही आपल्या? हो म्हणताय तुम्ही? कायम वैतागलेले. मी म्हणते कधी कधी कपड्याला इस्त्री असते इथपर्यंत ठीक आहे, चेहऱ्याला पण इस्त्री करून लोक बसतात. अजिबात असे गंभीर, म्हणजे आम्ही हसलो तर आध्यात्मिक ठरणार नाही की काय बहुतेक. असं फार सिरियस आम्ही राहतो, नकारात्मक जीवन बनवून जातं. वैतागला प्रपंचाला, व्यापला, कटकट झाली आणि कबीरांना म्हणाला, महाराज सोडवा म्हणाला मला या कटकटीतून. महाराज म्हणाले, नेमकं काय झालंय? म्हणाले, सासूबाई घरी येऊन बसल्यात. सासू घरी आली, महिना झालं जायचं नाव घेत नाही, नुसती बडबड बडबड, दिवसभर वैताग आणलाय म्हणे. काय करू? कबीर महाराज म्हणाले, सांगेन ते करशील? हो, तुम्ही सांगा तर खरं. महाराज म्हणाले, तुझ्या सासरी अजून कोण कोण असतं? तो म्हणाला, आहेत ना सगळे, सासरे आहेत, मेहुणा आहे, मेहुणी आहे. मेहुण्याला आपल्याकडे साला म्हणतात हिंदीमध्ये नाही का? तर तो आहे, मेहुणी आहे, सगळे आहेत म्हणाले. मग त्या सगळ्यांना घेऊन ये म्हणाले. कबीर महाराजांनी त्याला उपाय सांगितला, सासऱ्यांना घेऊन ये, मेहुणा मेहुणीला घेऊन ये. तो गेला आणि त्या सगळ्यांना आणलं आपल्या घरी. एक 4-8 दिवस निघून गेले आणि परत महाराजांकडे आला. म्हणाला, महाराज काय उपाय सांगितला? अजूनच कटकट वाढली ना. सासूच्या कटकटीला वैतागलो होतो म्हणून तुमच्याकडे आलो, व्याप झाला होता, ती बडबड सहन होईना, आता अजून गोंधळ वाढला घरात, सोडवा म्हणाले या संकटातून. महाराज म्हणाले, सांगतो, अजून एक उपाय सांगतो. तुझ्या सासरी गोठा आहे का रे? तो म्हणला, आहे.
मग गोठ्यात आहेत का गाई गुरं? सगळेच म्हणाले शेळ्या आहेत, कोंबड्या पण आहेत. सगळ्यांना घेऊन ये. सगळ्यांना आणायला लावलं. सगळ्यांना घेऊन आला. 10 दिवस गेले आणि असा वैतागून त्रस्त होऊन आला. म्हणला, महाराज तुम्हीच एक कटकट आहे माझ्यासाठी. मी माझ्या कटकटीतनं सोडवा म्हणून मी तुमच्याकडे आलो ना, आणि मला असला उपाय सांगितला, काही करून यातनं मला सोडवा, दुसरा एखादा उपाय सांगा. कबीर महाराज म्हणाले, करशील? शेवटचा उपाय सांगा म्हणाले. आता सांगतो. आता हे सगळ्यांना तू घेऊन आलायस ना, त्या सगळ्यांना परत सासरी तुझ्या सोडून ये म्हणाले. सासूबाई फक्त घरी राहू देत, सगळ्यांना सोडून ये. झालं. मेवणा मेवणी सासरा आणि गोठ्यातली जी काही जनावरं आणली होती सगळ्यांना सोडून आला. 10 दिवस शांत घरामध्ये. 10व्या दिवशी महाराजांकडे आला. चेहरा प्रसन्न आहे. म्हणाला, महाराज एकदम आनंदात आहे, एकदम सुखात आहे. महाराज म्हणाले, का? सासू आहे ना म्हणे घरी. मग आता नाही, ती कटकट परवडली, पण नंतरची वाढलेली कटकट परवडली नाही. मला सांगायचंय, संत आमच्या सृष्टीत नाही, आमच्या दृष्टीत बदल करतात. विठ्ठल विठ्ठल वासना संपून जाणार आहे ना, इच्छा संपून जाणार आहे, जीवनातला नकार संपून जाणार आहे. आशा आणि तृष्णा या 2 गोष्टी अशा आहेत, अहंता आणि ममता या 2 गोष्टी अशा आहेत की जीवन सुखाने जगू देत नाहीत. मी माझं मी माझं मी माझं, प्रचंड हव्यास, अनेक गोष्टींचा हव्यास. हे हवं, ते हवं, ते हवं, ते हवं. मी म्हणते ना, मी नेहमी अशा बांधावर आम्ही उभे राहतो आणि मग येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो, तो डोंगर दिसतोय तिथपर्यंत सगळं माझं आहे, सगळं माझं आहे. ती धरणी माता हसते आपल्यावरती, म्हणते याचा पणजा सुद्धा असाच म्हणायचा, आजा गेला पणजा गेला, बाप मसणा गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. सगळे त्याच मार्गाने गेलेत आणि हाही याच भ्रमात आहे की हे सगळं माझं आहे. सगळ्या वासना संपतात, आपण निर्लेप होतो. निर्लेप, निरासक्त जीवन जगण्याची इच्छा निर्माण होते. आणि मग त्यानंतर परिणाम काय होतो? दुसरं चरण. मग राम नामे उपजे आवडी, 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 मग राम नामे उपजे आवडी. सुख घडघडी वाढू लागे, सुख घडघडी सुख घडघडी वाढू लागे, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडघडी वाढू लागे, सुख घडघडी वाढू लागे. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, वाढू लागे. प्रत्येक क्षण भगवन नामामध्ये वेचला जातो. हा परिणाम आहे संतांच्या संगतीचा, संतांच्या सहवासाचा. जीवनमुक्त अवस्थेला आम्ही पोहोचतो. सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. ही काय अवस्था प्राप्त होते हो?
अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखम् अहं नैव न भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. या अवस्थेला संत आम्हाला पोहोचवतात. आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळवेळ तया लागी. मग नामाचा महिमा त्यांना कळाला तो तुम्हाला मला पटवून सांगतात. परिणाम काय होतो? मग रामनामी उपजे आवडी. आवड उपजावी उपज होते आवडीची. आत्ता आम्ही भक्ती करतो असं नाहीये, भक्ती करत नाही असं नाही, करतो पण आवडीने करत नाही ना. भगवंताच्या नामाबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये आवड उपजली पाहिजे आणि ती संतांच्या सहवासाने होते. आवडीने भावे हरिनाम घेसी परिणाम तुझी चिंता त्यासी सर्व आहे नाथ बाबा म्हणाले ना आम्हाला हरिपटात त्यांच्या. त्यामुळे आवड भगवंताच्या नामाविषयी. मग ते नाम एकदा अंगात असं मुरलं ना की परिणाम काय होतो? परे हुनी परते घर तेथे राहून निरंतर. वैखरी वाणीचे 4 प्रकार आहेत, परापश्यती, मध्यमा आणि वैखरी. वैखरीने घेतलेलं नाम, मग ते विठ्ठलाचं असू दे, ते रामाचं असू दे, आपली उपास्य देवता कुठलीही असू दे, ते नाम झिरपत 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 जातं परावाणीपर्यंत. जसं झाडाच्या आपण खोडाजवळ पाणी घालतो तर ते पाणी झिरपत झिरपत मुळापर्यंत जातं आणि मग शाखा विस्तार होतो, मग फुलाफळांचा विस्तार होतो. तसं परावाणीने घेतलेलं नाम भगवंताला इतकं आवडतं की नामदेव महाराज म्हणतात सर्व सत्ता आली हाता नामयाचा खेचर दाता. भगवंत आपली सत्ता भक्ताच्या स्वाधीन करतो. जनाबाईंनी इतकं नाम घेतलं की ते जातं सुद्धा नाम घ्यायला लागलं. सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग. माझं जात बाई राम नाम सुंदर माझं जात बाई राम नाम गात. महिला वर्ग आवडतात ना आपल्याला ओव्या. आपण नेहमी ये रे बा विठ्ठला आपण नेहमी ओवी म्हणतो ना. आज थोडी वेगळी म्हणूया, माझ्या बरोबर म्हणा. जीव शिव दोन कुंडे जीव शिव दोन कुंड ज्या जात्याला असती ग. सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझं जात ग. सासू सासरे नणंदबाई सासू सासरे नणंदबाई जाच फार करती ग. दळुनी दळुनी पीठ बाई सासू पुढे ठेवीन ग. सुंदर माझं जात ग बाई राम नाम. सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग. संचित दळण दळिता दळिता. कुठलं दळण दळलं हो जनाबाईंनी? संचित दळण दळिता दळिता श्रमले दोन्ही हात ग. 84चे फेरे फिरता स्थिर झालं येथ ग. सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग. सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग. जनी म्हणे जनार्दना जनी म्हणे जनार्दना सोसेना हा जाच रे. धाव पाव गरुड ध्वजा लावी मला हात रे. सुंदर माझं जात ग राम नाम गात ग. सुंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग. गात ग. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा
शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा ज्ञानदेव तुकाराम शोभा रखुमाई शोभा लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे. भगवंताच्या नामाची आवड वाढायला सुरुवात होते. परिणाम असा होतो आम्ही आत्ता काय करतो आवडीनीच करतो असं काही नाही बरं का. सगळं करतो पण त्यामध्ये आवड नेमकी नसते भगवंताच्या नामामध्ये. मी असं म्हणते कधी कधी की जर आवडीने आपण सगळे उत्सव केले असते ना. आता गणपती येणार आहेत काही दिवसात मंडळांचे. मंडळामध्ये स्पर्धा असतात. गणपती मंडळाचे बसले की त्या मंडपाच्या पडद्याच्या मागे पत्त्यांचे डाव रंगले नसते कधीच जर आवडीने केलं असतं तर. कारण ते देवाच्या आवडी करता नाही ते तुमच्या माझ्या आवडी करताय. सगळे सोहळे आम्ही जे करतो ना ते आपल्या आवडी करता. श्रावणातली व्रतवैकल्य हा श्रावणाचा महिना आहे. व्रतवैकल्यांचा महिना आहे. आपण अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत रोज काही ना काही निदान प्रत्येक सोमवार तरी आपण उपास करत असाल हो ना. पण आपल्याकडे उपास म्हटलं की संध्याकाळी साबुदाणा भिजत घालणे, दुसऱ्या दिवशी सगळी तयारी करणे, भगर करणे, शेंगदाण्याची आमटी करणे, खजूर आणणे, बदाम काजू आणणे, वेफर्स चिप्स तळणे, त्याच्यानंतर हे सगळं एवढं ताट असं गच्च भरून घ्यायचं आणि सगळं रेटणे मजबूत. याला आपण उपास असं म्हणतो. बरोबर ना. याला आपण उपास म्हणतो. आणि भगर हा प्रकार असा आहे. भगरच म्हणताना आपण वरीचा भात काही ठिकाणी आहे की नाही वरीच्या तांदळाचा भात म्हणतो आपण. त्या भगरीला शेंगदाण्याची आमटी किती होता ती खपते. किती आपण जातंय ते आपल्याला कळत नाही गणित. आणि एकदम कॉन्क्रीट असं जाम होऊन जातं दिवसभर. आणि तरी सुद्धा आमचा चेहरा असा असतो उपास आहे. जणू काही गिळलंच नाही दिवसभर. याला आम्ही उपास म्हणतो. पण उपवास असा खरा शब्द. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वस्ती करणं, भगवंतांच्या सतत सानिध्यात चिंतनात राहणं. मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे. आमच्या सगळ्यांना सुखाला कारण असणारं भगवंताचं नाम जे संतांकडून आम्हाला प्राप्त होऊ शकतं
त्यामुळे असं अध्यात्म आपल्या सोयीचं जे आपण करतो ना, ती फार गंमत वाटते कधी कधी मला. काही आपल्या श्रावण महिना सुरू आहे, शिवस्तुती आपण म्हणत असाल. पहिला शिवस्तुतीतला श्लोक आहे, कैलास राणा, जो सगळ्यांच्या पाठ आहे. शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भ्रुकुटी, आपण म्हणतो मुकुटी, मुकुटी नाही, भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधो भव दुःख हारी, तुझ वीण शंभो. बरोबर. या स्तुतीतला सगळ्यात शेवटचा एक श्लोक आहे, शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको. ऐका बरं. योगाभ्यास नको, व्रते मख नको. मख म्हणजे यज्ञ. योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीर्थे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. विठ्ठल विठ्ठल. श्लोक इतका सुंदर आहे, बऱ्याच जुन्या मंडळींच्या पाठांतरात असतो. हा श्लोक मी एका कीर्तनात म्हटले आणि एक गृहस्थ मला येऊन भेटले. मला म्हणाले, ताई तो श्लोक लिहून देता का? म्हटलं कुठला? ते म्हणे तो नाही का तो. म्हटलं कुठला? अरे मी बरेच श्लोक गायले ना मी, त्यातला कुठला नेमका लिहून पाहिजे? म्हणाले तो श्लोक ज्याच्यामध्ये हे करू नको, ते करू नको, ते करू नको, हे करू नको असं सांगितलंय ना, तो श्लोक लिहून द्या म्हणाले. सगळं मान्य. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीर्थे तपेती नको. म्हणा ना नको. काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. आम्ही फार पळवाटा शोधतो आणि आपल्या सोयीचं अध्यात्म कसं करता येईल, आपल्याला जमेल, बरं वाटेल, झेपेल असं करता येईल याचा फार विचार करतो. पण जर एकदा भगवंताच्या नामाची गोडी लागली, संतांचा सहज स्पर्श झाला ना, तर अनंत उपकार, जन्मजन्मांतरीची भेट भगवंताची, जीवाची, शिवाची घडवून देण्याचं सामर्थ्य संतांच्या, सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. ती जर एकदा झाली ना, तर परिणाम काय होतो, असे आम्ही देवाच्या मूर्ती समोर जातो. आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल. आपण पंढरपूरला जेव्हा जेव्हा जाता, तेव्हा जेव्हा जेव्हा भगवंतांचं ते सावळ परब्रह्म डोळ्यांनी पाहता, कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे, कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे, प्राणाचाही प्राणू पाहता, प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगू काय गे, तुळशी हार गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. पितांबराची कास गे, कसा भगवंत आहे, कशली सावकाश गे, नारद तुंबर गायन करती, नारद तुंबर गायन करती, पुढे निजदास गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा. इतकं साजरं गोजरं भगवंतांचं रूप पाहिल्यानंतर जो निष्ठावंत भक्त आहे ना, जो जातीवंत भक्त आहे ना, त्याच्या डोळ्यातनं अश्रुधारा येतात. पांडुरंगाला पहा, किती दिवसांनी पंढरपूरला जा, आपला आराध्य इष्टदैवत आहे, त्याच्याकडे पाहिलं की अशा नकळत धारा वाहतात. हाच परिणाम संतांच्या संगतीचा आहे, सद्विचारांच्या संगतीचा आहे, श्रवणाचा आहे. येथे मोक्ष असे आयता श्रवणा माझी का म्हटलंय? माऊलींनी का प्रतिज्ञा केली? खरं तर हा माऊलींचा स्वभाव नाहीये, पण माऊली सुरुवातीलाच प्रतिज्ञा करतात, परी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊलींचा हा स्वभाव नसताना सुद्धा माऊली प्रतिज्ञा करतात आणि ठामपणे सांगतात की श्रवण भक्ती, कीर्तन भक्तीमध्ये इतकं सामर्थ्य आहे की सगळी सुख तुमच्या पायाशी लोळण घेतील. मग येणारा अनुभव हा शब्दांच्या पलीकडचा असतो. तो नेमका काय असतो? अभंगाचं तिसरं चरण. कंठी प्रेम दाटे नयने लोटे, 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 हृदया पडते राम रूप, राम रूप, हृदय प्रगट राम रूप,
राम रूप हृदये प्रगटे हृदय प्रगट राम रूप हृदय प्रगट राम राम जय राय मग राम राय कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे नाम रूप किंवा रामरूप साक्षात भगवंत हृदयात येऊन विराजमान होतो नव्हे. भक्त तर भक्त देवासाठी रडतोच, पण देव सुद्धा रडतो. अनेक प्रसंग आहेत, अनेक उदाहरण आहेत. मी सांगेन आपल्याला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातलं एक उदाहरण. महाराजांना एक दिवस ताप आला होता फणफणून. रोज सकाळी काकड आरतीपासून संध्याकाळच्या शेजारतीपर्यंत सगळे उपचार सगुणाचे नि आधारे निर्गुण पावीचे निर्धारे. संतांनी आम्हाला सगुण पूजा दिली ना, मग असं नाम घ्यावं, असं प्रेम करावं सगुण मूर्तीवरती. इतके सुंदर उपचार करत होते आणि एक दिवस ताप आल्यामुळे ब्रह्मचैतन्य सातारचे गोंदवलेकर महाराज असे पांघरून घेऊन पडून राहिले. उठवलं नाही त्या दिवशी. फणफणून तापानी भरलेलं शरीर. त्यांचे निकटवर्तीय होते, चरित्रामध्ये त्यांचं नाव आहे भाऊसाहेब केतकर. म्हणाले महाराज काळजी करू नका, आजची काकड आरतीपर्यंत सगळं मी करतो. म्हणाले रामाला स्नान मी घालतो. थोरला राम आणि धाकटा राम अशा गोंदवल्यात दोन मंदिर आहेत रामांची. ते थोरल्या रामाची पूजा करत होते आणि छान स्नान घातलं भगवंतांना. आरती झाली, काकड आरती केली आणि आता दुपारच्या भोजन प्रसादासाठी नैवेद्य समर्पण करण्याकरता भाऊसाहेब केतकर आले. रामासमोर मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवून म्हणाले प्रभू करा सुरुवात, आता स्वीकारा नैवेद्यम समर्पयामी. पाहिलं रामांच्या डोळ्यातनं असं पाणी येत होतं. बरं का, हे चरित्रात आहे, मी माझ्या पदरचं नाही सांगत. मूर्तीतून पाणी येत होतं. त्यांना असं वाटलं मी आज स्नान घातलंय, तसा मी वेंधळाच आहे, माझ्याकडून काहीतरी आपण नाही का हो करत. आपण कशी करतो पूजा सांगा बरं, कशी करतो? एकदाच ते वस्त्र ओढायचं. सगळे देव स्विमिंग टँकमध्ये आल्यासारखे गंगाळात एकत्र येतात की नाही आपले. भांडी घासल्यासारखं कसं तरी पूजा करून. मी सगळ्यांना नाही म्हणत आहे, आपण सगळे छान करत असाल, पण बरीचशी मंडळी अशा पद्धतीची पूजा भगवंत स्वीकारत नाही. बरं, भावानी हवी ना. रामरायांच्या डोळ्यातनं पाणी आलेलं भाऊसाहेबांनी पाहिलं. त्यांनी असं रेशमी वस्त्र घेतलं, टिपलं पाणी. थोडा वेळ गेला, पुन्हा दिसतंय डोळ्यात पाणी. पुन्हा असं वाटलं माझ्याकडून काहीतरी चूक राहिली असेल, पुन्हा पाणी पुसलं. 3 वेळा, चौथ्यांदा हेच घडलं तेव्हा काळीच पिळवटून निघालं. काळजामध्ये चरकन वेदना उमटली आणि म्हणाले प्रभू काहीतरी विलक्षण आहे, देव रडतोय. सगुण मूर्तीच्या डोळ्यातनं पाणी. पाषाणातलं चैतन्य जाग करण्याचं सामर्थ्य संतांकडे होतं. नामदेवांनी केलं ना, वयाच्या 5व्या वर्षी देवाला घातलं जेवायला. आला देव, जेवावं लावलं त्याला जेवायला. आता इथे भाऊसाहेब केतकर धावत गेले आणि महाराजांना म्हणाले महाराज. महाराज म्हणाले राम रडत आहेत, चला लवकर, प्रभू रडत आहेत. महाराजांनी एवढं ऐकलं, असं पांघरून फेकून दिलं, पटकन शुचिरभूत झाले, स्नान केलं, धावत गेले, गाभाऱ्यात प्रवेश केला, डोळे पुसले रामाचे. आपण असं आपले मित्र, आपले सख्य असलेल्या व्यक्तीचे कसे डोळे पुसतो तसे डोळे पुसले. म्हणाले रामा रामा रडू नकोस रे, मला बरं वाटेल म्हणाले. हे चरित्रातलं अगदी अलीकडचे संत आहेत. माझ्या ज्ञानोबांसाठी पांडुरंग किती रडला असेल, माझ्या तुकोबांकरता पांडुरंग परमात्मा किती रडला असेल. ज्या भक्तांनी भगवंताला समर्पण करून टाकलं होतं त्या भक्तांची अवस्था होती कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे नाम रूप. हृदयामध्ये भगवंत स्वतः विराजमान झाला. बरं, हे झालं संतांच्या बाबतीमध्ये. आज या महाराष्ट्र भूमीला असा एक शककर्ता राजा लाभला की ज्याला एक नाही 2 सद्गुरू मिळाले, 2 संतांचा सहवास मिळाला. आम्ही वाद घालतो, ज्यांना वाद घालायचे त्यांनी घालत बसा आयुष्यभर, पण असे 2 सत्पुरुष छत्रपतींच्या सानिध्यात आले, छत्रपतींना सहवास मिळाला की ज्यांनी खऱ्या अर्थी
एकांनी भक्तीचं आणि एकांनी शक्तीचं दान दिलं छत्रपतींना. क्षात्र तेजाची उपासना केली छत्रपतींनी. म्हणूनच सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणून तर स्वराज्याची शपथ 150 मावळ्यांच्या साक्षीने धारोष्ण रक्ताचा अभिषेक शिवशंभू महादेवाच्या पिंडीवर होतो. 150 मावळ्यांच्या साक्षीने बोटातनं रक्त वाहत शंभू महादेवाच्या पिंडीवरती हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, ही शपथ घेतली जाते. आणि छत्रपती शिवप्रभू सांगतात, हे शंभू महादेवा, तुझं आयुष्य स्मशानेश्वा क्रीडा असं आहे. तू विषप्राशन केलंस ना, आता आम्हाला सुद्धा विषप्राशन करण्याची ताकद दे. आणि हे आमचं आणि आमच्या मावळ्यांचं पहिलं आणि शेवटचा रक्ताचा अभिषेक तुझ्यावर. आता इथून पुढं शत्रूचं रक्त तुझ्यावर सांडू. विठ्ठल 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 विठ्ठल. आमचं रक्त आम्ही नाही साडणार. कारण सावरकरांची सुद्धा कविता आहे, जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे. त्याच्यातलं शेवटचं चरण आहे, हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते. हे आई स्वतंत्रते भगवती, हे भारत माते, तू आमच्या रक्ताने नाही रंजित व्हायचं, तू अधमाच्या रक्ताने रंजित होणारी आहेस. हे अधम रक्त रंजिते. म्हणून ही भक्तीला शक्तीची जोड छत्रपतींच्या आयुष्यामध्ये फक्त संत सहवासानेच प्राप्त झाली. आणि हा सहवास तुम्हाला आणि मला प्राप्त होण्याकरता तो तितकाही सुलभ सहज प्राप्त होत नाही. त्याला अनंत जन्माची पुण्याई लागते. शेवटचं चरण भाई. तुका मने साधना सुलभ गोमाटे. तुका मने साधना सुलभ गोमाटे. तुका मन साधन सुलभ गोमटे. तुका मन साधन सुलभ गोमटे. तुका मने साधना सुलभ गोमाटे. तुका मने साधना सुलभ गोमाटे. तुका मन साधन सुलभ गोमटे. तुका मन साधन सुलभ गोमटे. हरि उपनिष्ठ पूर्व पुण्य राम रामे उपजे आवडे. सुख घडो घडी वाढला.
एडी माझी आज शुभ मंगल गाव नाच गाव मृदुंग बजाव रे जाव बंद दिवा माझी आज शुभ मंगल गाव ये साधना सुलभ गोमटे परी उपातिष्ठे पूर्व पुण्ये मग राम नामी उपजे आवडी तजरे अभिमान जान गुनियन को तजरे अभिमान जान गुनियन को तजरे अभिमान जान गुनियन को गुण की सेवान मान अवमान गुण की सेवान मान अवमान तजरे अभिमान जान गुनियन को तजरे अभिमान तजरे अभिमान तजरे अभिमान तुका म्हणे सुलभ साधन गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये संतांचा सहवास संतांचा संग संतांचं सहज दर्शन जया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे सज्जन माणसाचा सहवास लाभणं हे भाग्यात असावं लागतं. आपण भाग्यवान असू तर आपली पावलं कीर्तनाकडे वळतील, नाहीतर अनेकांची पावलं अनेक दिशेने वळतात. पण कीर्तनाकडे वळण्याकरता सत्संगतीकडे वळण्याकरता पूर्व पुण्याई असावी लागते. अनंत जन्मोनी पुण्य होय माऊली म्हणतात. अनंत जन्माची पुण्याई पाठीशी असेल तर सत्संगती लाभू शकते. अशी पुण्याई तुम्हाला मला लाभावी ही तुकोबरायांची अपेक्षा आहे. म्हणून मोठ्या आर्जवानी महाराज म्हणतात संतांच्या संगतीत जाऊया, कारण ही संगती काय करणारी सुख घडोघडी वाढू लागे. अहो प्रपंचातलं सुख हे